नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ विद्या जाधव, भवानी विद्यालय आटपाडी आपल्या सर्वांचं इयत्ता 9वीच्या गणित भाग 1 च्या या व्हिडिओमध्ये मी स्वागत करते। आपण गणित भाग 1 मधील सेट या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। यामध्ये संचाचे प्रकार टाइप्स ऑफ सेट्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत। आज पुढचा नवीन भाग आपण अभ्यासणार आहोत। यामध्ये पहिल्यांदा आपण वेन डायग्रामचा अभ्यास करणार आहोत। वेन डायग्राम म्हणजे वेन आकृती। ब्रिटिश लॉजिशियन जॉन वेन first used a closed figure to represent the set, and such a closed figure is called as the Venn diagram. ब्रिटिश लॉजिशियन जो आहे तो ब्रिटिश लॉजिशियन जॉन वेन याने सेट दाखवण्यासाठी, सेट रिप्रेझेंट करण्यासाठी, संच दर्शवण्यासाठी वेन आकृतीचा वापर केलेला आहे। क्लोज्ड फिगर, मग त्या क्लोज्ड फिगर मध्ये सर्कल असेल, रेक्टँगल असेल, स्क्वेअर असेल, मे बी क्लोज फिगर आहे। आता एक उदाहरण आपण पाहूया। सेट A इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 and 8. It is a natural number less than 9. It is a natural number less than 9. आता हा जो सेट आहे, हा सेट जो आहे, हा सेट आपण वेन डायग्रामच्या सहाय्याने आपण दाखवणार आहे। आता वेन डायग्रामच्या सहाय्याने दाखवण्यासाठी A इज इक्वल टू आपण या पद्धतीची क्लोज्ड फिगर वापरली तरी चालते। आता याच्यामध्ये हा सेट A आहे, सेट A इथं आपण नाही लिहिलं तरी चालतंय। सेट A 1 2 3 4 5 6 7 8. We write all the elements of the set A in that closed figure. Set A is equal to आपण काय केलेलं आहे, या क्लोज्ड फिगर मध्ये सेट A मधले सगळेच्या सगळे एलिमेंट आतमध्ये आपण लिहिलेले आहेत। या पद्धतीने आपण वेन डायग्रामच्या सहाय्याने सेट हा लिहू शकतो, संच हा आपण घेऊ शकतो। सेकंड पॉइंट दॅट इज द सबसेट। सबसेटला उपसंच असं म्हणतात। आता एक्झाम्पल घेते आधी। A इज इक्वल टू सेट A इज इक्वल टू 2 4 6 8 and 10. This is the set of even numbers less than or equal to 10. Even natural numbers आहेत हे, even natural numberचा हा सेट आहे। आता सेट B मी लिहिते। सेट B इज इक्वल टू 4 8 10। आता ह्याचं निरीक्षण केलं तर असं लक्षात येईल की सेट B मध्ये असलेले जे घटक आहेत म्हणजे एलिमेंट्स आहेत, ते सगळेच्या सगळे एलिमेंट्स हे सेट A मध्ये आहेत। आणि म्हणून सेट B इज सबसेट ऑफ, सिंबॉलिकली या पद्धतीने दाखवायचं, आडवं यू काढायचं आणि त्याच्या खाली असे रेष द्यायचं। सेट B इज सबसेट ऑफ सेट A. सेट B हा A चा उपसंच आहे। आता सेट B हा A चा उपसंच आहे असं आपण कधी म्हणणार, तिथं आता एक्झाम्पल वरून लक्षात येते की B मधले सगळेच्या सगळे एलिमेंट हे A मध्ये आहेत। इफ ऑल द एलिमेंट्स or the every elements are in the set B, elements in the set B are in the set A, then set B is the subset of set A. जर सेट B मधला प्रत्येक एलिमेंट हा, प्रत्येक घटक हा जर सेट A मध्ये असेल तर सेट B हा सेट A चा सबसेट असतो। आता आपण वेन डायग्रामच्या सहाय्याने हेच कसं आपण रिप्रेझेंट करू शकतो बघा। हा सेट B आहे। सेट B मध्ये कोण कोण आहे बघा, 4 8 आणि 10। आता हे सोडून राहिलेले कोण कोण आहेत, हा सेट A
मध्ये घ्यायचे. 2, 4 इथं आलेला आहे, 6, 8 इथं आलेला आहे, 10 पण इथं आलेला आहे. म्हणजे B is the subset of set A. Set B is the subset of set A. B हा A चा उपसंच आहे. B मधला प्रत्येक घटक जर A मध्ये असेल, every element in the set B are lies in the set A, then set B is the subset of set A. आणखी आपण उदाहरण पाहू. Set of natural number. Set of natural number is the 1, 2, 3 and so on. Set of whole number is equal to 0, 1, 2, 3 and so on. Set of integer is equal to dash 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 -3, -2, -1, 0, 1, 2, 3 and so on. आता इथं तुम्ही निरीक्षण केलं, नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्यांचा, होल नंबर म्हणजे पूर्ण संख्यांचा संच आहे, आय म्हणजे इंटिजर म्हणजे पूर्णांक संख्यांचा संच आहे. तर याच्यावरनं निरीक्षण केलं तर बघा n मधले सगळेच्या सगळे घटक w मध्ये आहेत, n मधले सगळेच्या सगळे घटक i मध्ये आहेत आणि म्हणून n is the subset of I. n हा I चा उपसंच आहे. तसंच W n is the subset of W. n हा W चा सुद्धा सबसेट आहे. n हा W चा सुद्धा सबसेट आहे. n is the subset of W. आता W चं निरीक्षण करा. W मध्ये सगळेच्या सगळे इलेमेंट्स, सगळेच्या सगळे घटक हे I मध्ये पण आहेत आणि म्हणून W is the subset of I. W हा I चा उपसंच आहे. आता एक उदाहरण बघा. शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा संच आपण विचारात घेतला आणि त्यातनं मग इयत्ता 9वी क चा वर्गातल्या विद्यार्थ्यांचा संच. मग शाळेचा संच जो आहे त्याचा तो 9वीतल्या विद्यार्थ्यांचा संच हा उपसंच असणार आहे आणि म्हणून 9वीतल्या विद्यार्थ्यांचा संच हा कुणाचा उपसंच आहे? शाळेतल्या विद्यार्थ्यांचा. किंवा क्रिकेट खेळणारी जी टीम आहे 9वी क तल्या वर्गातली जर आपण क्रिकेट खेळणारी टीम आपण वेगळी काढली तर क्रिकेट खेळणाऱ्या टीमचा जो संच आहे तो 9वीतल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचा संचाचा उपसंच येणार आहे, सबसेट येणार आहे. या पद्धतीनं सबसेट आपण पाहिलेले आहेत. सबसेटच्या प्रॉपर्टी आपण पाहूया. प्रॉपर्टीज ऑफ सबसेट. आता पहिली प्रॉपर्टी आहे एव्हरी सेट इज सबसेट ऑफ ए. एव्हरी सेट इज सबसेट ऑफ ए. आता सबसेट कधी असतो तर ए मधले सगळेच्या सगळे एलिमेंट जर याच्यात असले तर तो सबसेट असतो. मग आता ही दोन्ही सेट एच आहेत म्हणजेच काय होणार आहे ए मधले सगळेच्या सगळे एलिमेंट हे ह्या ए मध्ये आहेत म्हणून ए इज द एव्हरी सेट इज सबसेट ऑफ ए. पुढे एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एव्हरी सेट. आता एम्प्टी सेट म्हणजे काय त्याच्यामध्ये घटकच नसतात, एलिमेंटच नसतात आणि म्हणून तो प्रत्येक सेटचा सबसेट उपसंच असतो. आता इफ ए इज इक्वल टू बी, ए आणि बी दोन्ही समान आहेत. आता यात पण घटक तेच आहेत, यात पण घटक तेच आहेत तर त्यावेळी काय असणार आहे ए इज द सबसेट ऑफ बी अँड बी इज द सबसेट ऑफ ए. म्हणजे दोन्हीतले घटक सारखे आहेत म्हणजे याच्यातले घटक हे याच्यातलेच असणार आहेत, याच्यातले घटक हे याच्यातलेच असणार आहेत म्हणजे दोन्ही हे एकमेकाचे सबसेट असणार आहे. आता ए सबसेट ऑफ बी अँड बी सबसेट ऑफ ए. ए हा बी चा सबसेट आहे आणि बी हा ए चा सबसेट आहे म्हणजे ए हा बी चा उपसंच आहे, बी हा ए चा उपसंच आहे. त्यावेळी काय असणार आहे तर दोन्ही सेट हे समान असणार आहेत याच्यासारखं. याची बरोबर विरुद्ध प्रॉपर्टी आलेली आहे. त्याचं वाचन करताना आपण कसं करणार ए सबसेट ऑफ बी म्हणजे ए उपसंच बी. ए हा बी चा उपसंच आहे असं आपण वाचन करणार. आता पुढचा सेटचा टाइप आहे युनिव्हर्सल सेट.
नावावरूनच कळतंय आपल्याला की युनिव्हर्सल सेट हा विश्वसंच आहे. विश्वसंच उदाहरण सांगते की शाळेमध्ये असलेले सर्व क्रिकेट खेळणारे विद्यार्थी, शाळेमधले सगळे क्रिकेट खेळणारे 100 विद्यार्थी शाळेमध्ये क्रिकेट खेळतात आणि त्यातनं मग आपल्याला 2 टीम निवडायची किंवा एक टीम 15 खेळाडूंची एक टीम निवडायची आहे. त्यावेळी शाळेमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचा संच हा युनिव्हर्सल सेट म्हणजे विश्वसंच असणार आहे आणि हा यू या अक्षराने दर्शविला जातो. युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय लेटर कॅपिटल यू. ऑल द सेट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर अँड युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय लेटर यू. आता युनिव्हर्सल सेट जो आहे हा युनिव्हर्सल सेट, आता याच्या बाबतीत आपण पाहिलं नॅचरल नंबरचा सेट हा युनिव्हर्सल सेट कन्सिडर केला आणि त्यातनं मग आपण त्या नैसर्गिक संख्येतनं आपण मग समसंख्याचा सेट वेगळा काढला, विषम संख्येचा सेट वेगळा काढला. तर त्यावेळी सगळ्या नॅचरल संख्यांचा नैसर्गिक संख्यांचा संच जो आहे तो हा युनिव्हर्सल सेट म्हणजे विश्वसंच असणार आहे. अशा पद्धतीनं आता युनिव्हर्सल सेट जो आहे तो वेन डायग्रामच्या साहाय्याने दाखवत असताना नेहमी इट इज रिप्रेझेंटेड बाय रेक्टँगल. हा नेहमी रेक्टँगलनी रिप्रेझेंट केला जातो. पुढचा आहे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजे पूरक संच. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजे पूरक संच. आता ह्याचा लक्षात अर्थ घेताना बघा यू हा युनिव्हर्सल सेट आहे, विश्वसंच आहे. यू इज इक्वल टू 1 2 3 अप टू 10 पर्यंत हे लिहिलेले आहे. आता यातनं ए निवडले ए आपण कसं काढलेलं आहे बघा. ए इज इक्वल टू 2 4 6 8 10 म्हणजेच ए मधले प्रत्येक घटक हा यू मध्ये आहे. ए मधला प्रत्येक घटक हा यू मध्ये आहे म्हणजे ए हा यू चा सबसेट आहे, उपसंच आहे. आता आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ ए काढायचा आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ ए काढत असताना ए डॅश असं आपण दर्शवतो और ए कॉम्प्लिमेंट असं सुद्धा आपण लिहितो. ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक संच. ए चा पूरक संच ए डॅश असं आपण लिहितो किंवा ए कॉम्प्लिमेंट असं पण आपण लिहितो. आता तो काढत असताना बघा ए मध्ये असलेले जे इलेमेंट्स आहेत, ए मधले इलेमेंट्स हे सगळे वगळायचे, काढून टाकायचे आणि उरलेले सगळे यू मधले आपण लिहायचे. आता एक आहे का ए मध्ये? नाही. 2 आहे. 3 आहे का? नाही. 4 आहे. 5 आहे का? नाही. 6 आहे. 7 ए मध्ये नाही. 8 आहे. 9 पुन्हा 10 आहेच. 10 आहे मग त्यामुळे यात लिहिला नाही. याचा अर्थ काय बघा. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट इज सेट ऑफ such elements that are not in set A, which are not in set A. A मध्ये नसलेले पण यू मध्ये असलेले सगळे जे एलिमेंट्स आहेत त्याचा सेट म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ ए. ए मध्ये असलेले सोडायचे, वगळायचे यातले सगळे आणि उरलेल्यांचा जो संच आहे त्याला पूरक संच म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ ए असं म्हटलं जातं. आता इथं पुढे बघा यू कसा आहे. 1 3 9 या पद्धतीने आपण मांडलेला आहे. बी मध्ये 3 आहे, 11 आहे, 18 आहे. बघा 3 आहे, 11 आहे, 18 आहे. आता मग बी चा कॉम्प्लिमेंट आपण लिहित असताना बी डॅश, बी चा पूरक संच लिहित असताना ह्या बीतले तेवढे वगळायचे आणि उरलेले सगळे आपण लिहिणार आहे. 1 9 13 आणि 19 हा झाला कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी म्हणजे बी चा पूरक संच. बी मध्ये असलेले घटक वगळून यू मध्ये राहिलेले सगळेच्या सगळे आपण घटक ज्यावेळी लिहितो तो पूरक संच असतो. आता प्रॉपर्टीज, पूरक संचाच्या प्रॉपर्टीज म्हणजे वैशिष्ट्य काय आहेत त्याचे. कॉम्प्लिमेंट ऑफ प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट सेट. नो एलिमेंट
एलिमेंट्स आर कॉमन इन सेट ए अँड ए डॅश. ए डॅश म्हणजे ह्याचा पूरक संच आहे, एचा पूरक संच ए डॅश. म्हणजे आता तुम्ही इथं निरीक्षण केलं, ए आणि ए डॅशच्या सेटचं निरीक्षण केलं की दोघात कुठलाही एखादा कॉमन इलेमेंट सामायिक नाही. आहे का दोघात कोण समान? नाही, दोघात कोणीही समान नाही. आता दुसरं, ए इज द सबसेट ऑफ ए यू. ए इज द सबसेट ऑफ यू आहे. ए मधले सगळे घटक यू मध्ये आहेत, म्हणून ए हा यू चा सबसेट आहे, म्हणजे उपसंच आहे. आता ए डॅश सुद्धा, ए डॅश इज अ सबसेट ऑफ यू, म्हणजे ए डॅश सुद्धा जो आहे, ए डॅश मधले प्रत्येक घटक हा यू मध्ये आहे, म्हणून ए डॅश सुद्धा सबसेट आहे, उपसंच आहे. पुढची प्रॉपर्टी आहे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज द एम्प्टी सेट. आता ह्याचा कॉम्प्लिमेंट काढायचा आपण, म्हणजे यू डॅश आपण ज्यावेळी काढणार आहे, यू डॅश काढणार म्हणजेच यू मध्ये यू डॅश ज्यावेळी काढणार आहे त्यावेळी यू मध्ये नसलेले घटक. आता यू मध्ये नसलेले घटक म्हणजे हा रिकामाच येणार आहे, आणि म्हणून तो काय असतो? एम्प्टी सेट असतो. एम्प्टी सेट मीन्स फाय. एम्प्टी सेट इज डिनोटेड बाय लेटर फाय. कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज यू. आता हा सेट आहे आणि याचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे आपल्याला, म्हणजे तो काय येणार आहे? यूच असणार आहे. तो कसा असणार आहे? यूच असणार आहे. अशा पद्धतीने याच्या प्रॉपर्टी आहेत. प्रॅक्टिस सेट 1.3. प्रॅक्टिस सेट 1.3 आपण उदाहरण सोडवणार आहोत. पहिले उदाहरण आहे, इफ ए इज इक्वल टू, ए सेट दिलेला आहे, ए बी सी डी ई, बी इज इक्वल टू सी डी ई एफ, सी इज इक्वल टू दिलाय, डी इज इक्वल टू दिलाय, then which sentence is true. म्हणजे हे सेंटेन्स दिलेले आहेत, यापैकी कुठले ट्रू आहेत? यापैकी कुठली सत्य? हे सेट दिलेले आहेत, संच कुठले सत्य विधानं कुठली आणि असत्य विधानं कुठली आपल्याला सांगितलेले आहे. आता इथं बघूया, हे पहिलं विधान काय आहे? सी इज द सबसेट ऑफ बी. सी हा बी चा उपसंच आहे. मग आता सीतले आपण एलिमेंट्स बघितले पाहिजेत, घटक बी आणि डी आहे. मग हे बी मध्ये आहेत का बघूया? बी आणि डी आहेत का बघूया? नाही, डी आहे पण बी नाही, म्हणजे पहिलं विधान हे फॉल्स आहे. पहिलं विधान काय आहे? फॉल्स. खाली लिहायचं सेंटेन्स 1 लिहायचं आणि ट्रू ऑर फॉल्स त्याच्यामध्ये लिहायचं आहे. आता म्हणजे पहिलं विधान फॉल्स आहे. आता दुसरं विधानात बघूया आपण, ए इज द सबसेट ऑफ डी. ए मध्ये कोण कोण आहे बघूया. बघा, ए मध्ये एवढे सगळे इलिमेंट आहेत आणि डी मध्ये 2च आहेत. मग ए हा डी चा सबसेट असेल का? ए मधले सगळेच्या सगळे डी मध्ये आहेत का? नाही, आणि म्हणून हे सुद्धा सेंटेन्स फॉल्स आहे. फॉल्स असं आपण लिहायचं, असत्य असं लिहायचं. आता डी इज द सबसेट ऑफ बी. डी मध्ये कोण कोण आहेत? ए आणि ई. आता ते बी मध्ये आहेत का बघूया आपण. नाही, ए नाही आहे ह्याच्यामध्ये, ई आहे पण ए नाही, पण हे सुद्धा काय आहे? फॉल्स आहे. आता डी इज द सबसेट ऑफ ए. डी मध्ये कोण कोण आहेत? ए आणि ई. ए आणि ई आहेत, बघा ते आहे त्याच्यामध्ये, म्हणून हे ट्रू आहे सेंटेन्स. हे सत्य विधान आहे, हे सत्य विधान आहे. आता बी इज द सबसेट ऑफ ए. बीतले बघा एलिमेंट कोण कोण आहेत? सी डी ई एफ. सी डी ई एफ. एफ नाहीये ह्याच्यामध्ये, त्यामुळे हे सुद्धा कसं आहे? असत्य विधान आहे, फॉल्स आहे. आता सी इज द सबसेट ऑफ ए. सी मध्ये बी आणि डी आहे, ते ए मध्ये आहेत का बघा? आहेत, आणि त्यामुळे हे ट्रू आहे, हे सत्य आहे. हे या पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. हे वाचायचं आपण आणि मग याच्यावरनं तुलना करायची, बघायचं, निरीक्षण करायचं, आणि मग हे विधान सत्य आहे की असत्य आहे, ट्रू आहे की फॉल्स आहे आपण ठरवायचं आहे. आता दुसरा क्वेश्चन आहे, टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20 ॲज अ युनिव्हर्सल सेट. आता 1 ते 20 मध्ये नैसर्गिक संख्यांचा संच हा युनिव्हर्सल सेट म्हणजे विश्वसंच घ्या असं सांगितलेलं आहे. घेऊया आपण यू इज इक्वल टू यू विश्वसंच असतो, युनिव्हर्सल सेट असतो. त्याच्यामध्ये काय घ्या म्हणून सांगितलंय? तर नॅचरल नंबर घ्यायला सांगितलेत आपल्याला, आणि 1 ते 20 मधल्याच नॅचरल नंबर सांगितले. 1, 2, 3, 4,
सगळे लिहिण्यापेक्षा आपण या पद्धतीने लिहिलं तरी काही हरकत नाही. आता पुढे काय सांगितले बघा, अँड शो सेट एक्स. सेट एक्स इथं दिलेला आहे अँड सेट वाय इथं दिलेला आहे युजिंग वेन डायग्राम. वेन डायग्रामच्या सहाय्याने आपल्याला हे दाखवायचं आहे. आता आपण काय करूया, यू काढलेला आहे, एक्स काढूया आपण. एक्स काय दिलेला आहे बघा, एक्स सच दॅट एक्स बिलॉंग टू एन. एक्स हा नॅचरल नंबर आहे, नैसर्गिक संख्या आहे. पण ती कशी आहे तर 7 लेस दॅन एक्स लेस दॅन 50. म्हणजे 7 पेक्षा मोठं एक्स आहे आणि 15 पेक्षा लहान आहे. आपण काढूया. 7 पेक्षा मोठं 8, 9, 10, 11, 12, 13, 14. 13, 14. 15 येणार नाही, 15 पेक्षा लहान आहे आणि 7 पेक्षा 7 पण येणार नाही, 7 पेक्षा मोठं. मग आता एक्स काढला, यू काढलेला आहे आपण. एक्स काढला, यू काढलेला आहे. आता वाय पण काढूया लागलीच. y is equal to y belong to n. y हा नॅचरल नंबर आहे, नैसर्गिक संख्या आहे. y is the prime number from 1 to 20. पण ती मूळ संख्या आहे. प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या. आता 1 to 20 मधल्या मूळ संख्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. बघा बरं काय राहिले का, 2 आहे, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19 ह्या प्राईम नंबर्स आहेत. आता ह्या वेन आकृतीच्या सहाय्याने आपल्याला दाखवायच्या आहेत. पहिलं आपण दाखवूया, त्यातलं हे पहिलं दाखवूया. आणि नेहमी युनिव्हर्सल सेट हा रेक्टँगलने दाखवायचा असं सांगितलेलं आहे. युनिव्हर्सल सेट हा रेक्टँगलने दाखवायचा. आता त्याच्यामध्ये एक्स दाखवायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये एक्स दाखवायचा आहे. हा एक्स आहे. हा काय आहे, एक्स. आता हे एक्स लिहूया आधी आपण. 8, 9, 10, 11, 12, 13, 14. आता उरलेले सगळे यू मध्ये घ्यायचे. हा यू आहे, हा यू आहे. तर उरलेले सगळे आले पाहिजेत. म्हणजे ह्या रेक्टँगल मध्ये, ह्या आयतामध्ये युनिव्हर्सल सेट आयताने दर्शवायचा. आता तुम्ही कसली आकृती काढली तरी चालेल. आता यू मध्ये सगळे 1 ते 20 सगळे आले पाहिजेत. लिहूया आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15 आणि 15. सॉरी 20 पर्यंत घ्यायचे आपल्याला. 15, 16, 17, 18, 19 आणि 20. म्हणजे आधी युनिव्हर्सल सेट तर कंप्लीट झाला आपला यू. रेक्टँगल मध्ये आपण कंप्लीट केलेला आहे. आणि एक्स जो आहे तो त्याच्या आतमध्ये आपण लिहिलेला आहे. अशा पद्धतीनं आपण वेन डायग्रामच्या सहाय्याने, वेन आकृतीच्या सहाय्याने हे दाखवलेलं आहे. आता याच पद्धतीनं वाय सुद्धा दाखवायचा आहे. पहिल्यांदा आपण काय करणार, रेक्टँगल काढणार. हा आता हा यू आहे. याच्यात वाय आपण कुठल्याही क्लोज्ड फिगर, बंदिस्त आकृती कुठलीही घेतली तरी चालते. त्रिकोण घेतलेला आहे. तर वाय आधी लिहूया आपण. हा वाय आहे सेट. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. आता यू मध्ये राहिलेली सगळे आपण लिहिली पाहिजेत. कुठले कुठे सुरुवात आहे, 1 पासून. 1, 2 आहे, 3 आहे, 4, 5 आहे, 6, 7 आहे, 8, 9, 10, 11 आहे, 12, 13 आहे, 14, 15, 16, 17 आहे, 18,
19 आहे, मग आता 20. हे काय झालं आपला युनिव्हर्सल सेट, त्याच्यामध्ये हा y झालेला आहे. या पद्धतीने आपलं हे पूर्ण झालेलं आहे. आता तिसरं उदाहरण आहे u इज इक्वल टू 1 2 3 7 8 9 10 11 12. म्हणजे हे त्यातले घटक आहेत u मधले. आता p मध्ये आहेत शो दॅट u p अँड p डॅश बाय वेन डायग्राम. वेन डायग्रामच्या साहाय्याने दाखवायचं आहे. आता u आहे, p आहे, p डॅश आपल्याला आधी काढला पाहिजे. p डॅश बरोबर p डॅश काढायचा आहे म्हणजे कॉम्प्लिमेंट काढायचा आहे, म्हणजे पूरक संच काढायचा आहे. p चा पूरक संच p डॅश. आता कॉम्प्लिमेंट काढत असताना आपण काय करतो, p मध्ये जे आहेत ते u मधले वगळायचे. कुठले कुठले वगळणार आपण, 1 3 7 आणि 10. आणि राहिलेले जे सगळे घटक आहेत, इलेमेंट्स आहेत, ते लिहिणार p डॅश मध्ये. कुठं कोण कोण आहे, 2 8 9 11 आणि 12. आता हे आपल्याला दाखवायचं आहे. यू दाखवताना आपण रेक्टँगल दाखवणार आहे. यू दाखवताना आपण रेक्टँगल दाखवणार आहे. हा यू आहे. आता याच्यामध्ये आधी आपण पी काढूया. आपण काय काढणार आहे, पी. 1 3 7 10. हा काय झाला आपला पी झालेला आहे. हा काय आहे आपला पी. आता यू मधले सगळे लिहायचे परत राहिलेले आपण, म्हणजे हे पी डॅश आपण इकडे लिहूया. 2 8 9 11 आणि हा 12. हा काय झाला आपला पी डॅश. हा काय झाला आपला पी डॅश. आणि हा सगळा मिळून काय आहे आपला, तर यू आहे. सगळा मिळून आपला काय आहे, यू म्हणजे विश्वसंच आहे. पुढं यानंतरचा चौथा प्रश्न आहे आपला, a इज इक्वल टू 1 3 2 अँड 7. ए मध्ये आपल्याला काय दिलेले आहेत बघा. ए मध्ये आपल्याला 1 3 2 अँड 7 हे एवढे एलिमेंट ए मध्ये दिलेले आहेत. देन राईट द एनी 3 सबसेट ऑफ ए. ए चे 3 सबसेट आपल्याला लिहायचे आहेत. मग आपण काही नावं द्या, पी बरोबर द्या. सबसेट लिहिताना यातलंच कुठलाही एक एलिमेंट लिहिला तरी चालेल. ह्याच्यातला मोकळा तुम्ही लिहिला, आता मी बी लिहिलं आणि नुसता हा मोकळा लिहिला, एम्प्टी सेट. एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ इच सेट, म्हणजे हा सुद्धा सबसेट येणार आहे. याच्यामध्ये बी मध्ये मी 1 2 लिहिलं तरी तो सबसेट आहे. मी फक्त 1 लिहिलं तरी तो सबसेट आहे. नुसतं 7 लिहिलं तरी सबसेट आहे. म्हणजे असे अनेक सबसेट आपल्याला लिहिता येतील. क्वेश्चन 5 आहे आपला, राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. आता बघा, पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन पुणे. पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांचा, रहिवाशांचा संच. एम इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन मध्य प्रदेश. मध्य प्रदेशात राहणाऱ्या लोकांचा संच दिलेला आहे. आय इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन इंदोर. इंदोर मध्ये राहणाऱ्या लोकांचा संच. बी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन इंडिया. इंडियामध्ये राहणाऱ्या लोकांचा संच. आणि एच इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन द महाराष्ट्र. महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांचा संच. आपल्याला सबसेट रिलेशन लिहिलेलं आहे. आता पुण्यातल्या रहिवाशांचा संच हा महाराष्ट्रातल्या रहिवाशांच्या संचाचा सबसेट येणार आहे, उपसंच येणार आहे. त्याच पद्धतीनं इंदोरमध्ये जो राहणार आहे तो इंदोरमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा संच हा मध्य प्रदेशात राहणाऱ्या लोकांचा, रहिवाशांच्या संचाचा सबसेट येणार आहे. कारण इंदोर हे मध्य प्रदेशमध्ये आहे, पुणे हे महाराष्ट्रात आहे. आणि बाकी हे सगळे जे आहेत, महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांचा संच, इंदोरमध्ये राहणारे असेल, मध्य प्रदेशात राहणारे असेल, पुण्याचा असेल, तर ते सगळे सबसेट कोणाचे असणार आहे, भारतात राहणाऱ्या लोकांचा संच जो आहे त्याचे हे सबसेट येणार आहे. आता पुढे क्वेश्चन दिलंय, विच कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर अबव ऑल द सेट्स. म्हणजे वर दिलेल्या सगळ्या सेटचा, पुण्यातला असेल, इंदोर मधला असेल, मध्य प्रदेशातला असेल, त्या सगळ्यांचा युनिव्हर्सल सेट कुठला आहे, विश्वसंच कुठला आहे, तर भारतात राहणाऱ्या रेसिडेंट्सचा सेट येणार आहे. ऑल द रेसिडेंट्स इन
भारत, इंडिया, ऑल द रेसिडेंट्स इन इंडिया. आता पुढं आपल्याला आणखी एक 7वा क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. लेट ऑल द स्टुडंट्स इन द क्लास इज अन युनिव्हर्सल सेट. म्हणजे क्लास मधला सगळा हा विश्वसंच आहे. क्लास मधल्या विद्यार्थ्यांचा संच हा युनिव्हर्सल सेट आहे. A is the student who secured the 50% marks or more marks in maths. Then write the complement of A. A सेट मधल्या मुलांना 50% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत, तर A चा कॉम्प्लिमेंट. मग आता 50% किंवा 50%पेक्षा जास्त मिळालेल्यांचा A आहे, मग त्याचा कॉम्प्लिमेंट काय येणार आहे, पूरक संच काय येणार आहे, तर 50%पेक्षा कमी मार्क मिळालेल्या मुलांचा संच येणार आहे, तो त्याचा कॉम्प्लिमेंट येणार आहे. आता पुढं आपल्याला बघा 6वा शेवटचा क्वेश्चन आहे. which set of numbers could be universal set for the sets given below. इथं सेट दिलेले आहेत आणि यांच्यासाठी कुठला विश्वसंच असेल असं विचारलंय. which set of numbers could be universal set for the given below set. म्हणजे या दिलेल्या सेटसाठी युनिव्हर्सल सेट म्हणजे विश्वसंच कोणता असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. आता आपण यातले सेट लिहूया. सेट ए. सेट ए काय आहे, प्रत्येक सेट हा लिस्टिंग मेथडने आपल्याला लिहायला लागतो. मग तो सबसेट आहे का ओळखायला येतोय, त्याचा कॉम्प्लिमेंट काढायला येतोय, तो युनिव्हर्सल सेट लिहिता येतोय. म्हणून पहिल्यांदा लिस्टिंग मेथडने आपण लिहायचा. ए इज इक्वल टू सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5. 5ची मल्टिपल्स म्हणजे 5च्या पटीतील संख्या 5, 10, 15, 20 आणि 16. आता बी. बी काय दिलेलं आहे बघा. सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 4. 4च्या पटीतील संख्या, 4च्या पाड्यातील 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16 अँड सो ऑन. आता सी. सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 12. 12, 12च्या पटीतल्या 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36 अँड सो ऑन. आता ह्या सेटसाठी आता ए चा विचार करा. ए सेटसाठी युनिव्हर्सल सेट कुठला असेल, म्हणजे हे सगळे कुठल्या संचात येतील, तर बघा नॅचरल नंबर. नॅचरल नंबरचा सेट तुम्हाला माहिती आहे. 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. तसंच डब्ल्यू पूर्ण संख्या संच, होल नंबर 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. तसंच इंटिजर आय इज इक्वल टू -3, -2, -1, 0, 1, 2 अँड सो ऑन. अशा पद्धतीनं आपले हे सेट लिहिलेले आहेत मी. आता बघा हे 5, 10, 15 याच्यामध्ये असणार आहेत का नाही, असणार. म्हणजे हा काय झाला, युनिव्हर्सल सेट म्हणजे विश्वसंच झाला. आता हे 5, 10, 15 याच्यात असणार आहेत का नाही, बघा असणार आहे. म्हणजे हा सुद्धा युनिव्हर्सल सेट झाला. आता हे याच्यात सुद्धा असणार आहेत. 1, 2, 3 सो ऑन आहेत, म्हणजे 5, 10 वगैरे त्याच्यामध्ये आहेतच. म्हणजे हे सगळेच्या सगळे हे विश्वसंच झाले या सेटसाठी, तसंच या सेटसाठी, तसंच या सेटसाठी. म्हणजे N, W and I are the universal sets for all these sets. म्हणजे N, W आणि I हे या संचासाठी विश्वसंच असणार आहे. आजच्या भागात आपण इथंच थांबूया.